कुठे गेली आई? घे ताट वाढलं मी. आई ये बरं, ताट वाढून राहिली मी. आई ना आता जास्त चौकशी नाही करायला पाहिजे. जवळ बाली येऊ दे, जवळ बाली येऊ दे. अरे कुठे गेली आई? आई काय झालं राणी? थांब ना, जवळ बाली येऊ दे ना. ताटे वाढले केव्हा लवकर? फोन केला का मग तू त्याले? आई काय मी तुला सांगितलं नाही काय? अशी आठवण फुलतो आहे मी. अक्षय गेले नाही, सकाळीच गेले ते घरी. मला म्हणत राहायचो 8 दिवस. राणी हे तर तू सांगितलंच नाही मला. जवळ बाळणार आई म्हटलं म्हणून. पाय मी वाटच पाहून राहिली दरवाजात उभी राहून. आता येतील मग येतील जवळ बुवा. काही वाटतो का पोहतो? बस खाली जेवण कर. मस्त आंबे आणले, चल दोघे जणी आपण मायले की आंब्याचं रस जेवण करू. का राणी? मग आंबे किती मोठे झाले. बोला ना, कोणाला बोलावशील जेवण करायला येतं. हो राणी, तो राजा काय दारू पिऊन राहिला काय? सविताने सांगितलं बाई मला. बोलावं आपल्या घरी आंब्याचे रस आले. लय मोठे आंबे आहेत. बिचारा नशीन जेवत घरी, आंब्याचं रस जेवण करेन आपल्या घरी. आई आपण बोलावून साध्या मतानं त्याच्या बायकोनच भांडणं करा, मग काय करशील? नाही करत, लाव त्याला फोन. आज मये म्हणून जायला त्याला आंब्याचा रस जीव घालायसाठी. राणी फोन कर त्याले, ठेव ताट खाली. ठीक आहे आई. आई माझ्या मनातलंच बोलली. माझी इच्छा होती राजाला बोलवायची. हॅलो कोण? राणी? राजा? हो राणी बोलून राहिली मी. ये माझ्या घरी आंब्याचा रस जेवण करायला. मी आंब्याचा रस जेवण करायले आता? हो राणी आता आलो मी. वा मस्त आंब्याचा रस. आलो 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 राणी आलो. ठीक आहे ठेव पण, सांगू नको कोणाले. थांब आता काय बहाणा सांगते, सांगूच दे आता. अरे ओवी, ओजस कुठे गेले रे? राजाजी तुम्ही कुठे चालले? काही नाही सविता, मी ओवी ओजसलाच पाहून राहिलो. तू पाहते काय? तू पाय मग. पहिले सविताला घरात घालतो मग जातो, नाही तर बाहेरच्या बाहेरून सविता ओळखून घेईन कुठेतरी चाललो म्हणून. ओवी, ओजस, किती चतुर लहान गाय, चतुर लहान गाय अशाले पाहि ना. बरं पाहतच मी आता. राणीला सांगितलं आंब्याचा रस जेवण करायला येतो म्हणून. आता मला काय चाट मारते, गंमतच पाहतो मी. आई केलाय मी राजाला फोन, येतो म्हणे थोड्या वेळाने. थांब मग येऊ दे राजाले, सोबत सोबत जेवण करू आपण. ठीक आहे आई, मी तोपर्यंत ताट वाढतो राजासाठी आणि सगळं सामान घेऊन येतो इकडे. हा राणी तसं कर. बबली कुठे गेली? बबली चल येतो मी आता. आता बबली मला तू अळवू नको. बबली. अक्षय काय झालं, कुठे निघाला? मी निघाला आता राणीच्या घरी, आणि तिकूनच मी गावाला चाललो. बबली आता मला वाट पाहू नको इकडून तू. अक्षय थांब, आता टोकू नको मला तू. आता मी अजिबात ऐकणार नाही कोणाच्या म्हटल्यानं. बबली सांग लवकर काय म्हणतं. भांडणं करू नको. तिने कधी येत नाही म्हटलं तर एकटा चालला जात होतो. राहू दे नाही म्हणीन तर पाहू मग पुढे आपण मीटिंग भरू. पाहतो ना मी, चल येतो. बबली त्याला पाठवलंच काय तू? तू डायरेक्ट घरीच पाठवून दे त्याला. मला माहिती आहे ना राणी त्याच्यासोबत जात नाही म्हणून. बंटी दुसरं यायच्या टांगड्याचं काम करू नका ना तुम्ही. स्वतःचं बरं नाही आणि दुसऱ्याचं पाहत नाही, असं चालू केलं का तुम्ही आता? मग बरंच बरं आहे सगळं. बबली असं सुचू नको तू. त्या भाऊ आहे म्हणून त्या बापानं पाहिनं दारू पिऊन सगळं कर्ज करून धरलं अंगावर. ते काय कर्ज भरत बसीन काय? रिकामा बोलायचं नाही बंटी, तुम्हाला सांगतो मी. तुम्ही म्हणता मी काही ऐकून घेईन म्हणून. बंटी काय भाई रे, खरं म्हणशील तर राग येतात दुसरं येले. पण मै बाबा दारू पित, मी तरी ट्युशन घेत जा. सगळा खर्च तर मी करू. माझ्या बाबानं कर्ज कायचं केलं. आता एखाद्या दिवशी गेली मी माहेरांनी, सगळी माहेरी विचारपूस करतो. माझ्या नवरा बी असे टोमणे देते मला. मलाही नाही बरं वाटत. चल या नवऱ्याच्या नांदी लागून काही फायदा नाही मला. मला तर कामं नाही सुचत, कुठे वय लागू. अरे इकडे ताई आहे, ज्ञानेश्वरी वाचून राहिली वाटते. एक काम करतो, पलंगावर अंग टाकून देतो. सविताच्या पाठीन झोपला हा. आली वाटते सविता.
ओवी, घरात आली का तू? अरे बापरे, झोपले की आता जाता राजाजी? झोपा झोपा. आई वाटते ज्ञानेश्वरी वाचून राहिले. ओजस, पाणी आण ना एक गिलास. ओजस नाही आहे घरात, तू आण मग. पोराला उठवा ना, पोरगा तर झोपेलच आहे. खांद्यानं झोपणं दुसरा कोणता धंदा आहे? उठवा पोराले. राहू दे मी जाणतो. आणता तो. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. चल आता सविता गेली घरात. राणी वागताय तशी. आई वाचू राहिली ज्ञानेश्वरी. आईले काही माहिती होत नाही. आईचं मान तर खाली आहे. माहित जसा सगळे कामं करायचा ठेका घेतला. पाणी आणा, येले चहा करा, येले जीव खाऊ घाला स्वयंपाक करून, याचे कपडे धुवा, याचे भांडे घासा. मया कोणी नाही करत. सासू कधी टर्रेपणा करे का? पंढरपूरला जातो मध्ये. जा म्हणा पंढरपूरला जा. आई नाही आली मै अजून. येऊ दे ना आईले. आली की सगळं घराने सांगतो, सगळं सांगतो म्हणा. आता देतो पाणी, मग पाय कोणते कामं करतो की काय. तर स्वतः मस्त बसून राहते मै सासू पोथी वाचत. मला बी बसता येते, मला बी धंदा नाही करायला लागत. मग पोरीच्या घरी पाशीन तर लपून चोरून जात असते, मैत बी करत नाही. मग माहित होते गेल्यावर कोणासंग फोनवर बोलल्यावर. नवरा पाहिजे माय बाहेर राणीसंग फोनवर बोलला. हा हो येतो जेवण करायला, आणि घरात गेल्यावर पसरला नवरा. काय समजावायच्या मनातलं. नाही, मला तर पिच्छाच करा लागते आता खरंच. घे आई पाणी. आई घे ना पाणी. अरे राहू दे ती सविता, तू तर म्हणस की पोराले आणायला लाव. मी जात होते ना, ताण लागली असती जास्त तर. तू कायले त्रास घेतला? आई कुठे गेली राजाजी? राजाजी आई कुठे गेली? सविता, मी खाली मान घालून ज्ञानेश्वरी वाचून राहिली. मला नाही कुठे गेला राजा. कधी गेला मला म्हणता तुम्ही अजून? तुम्ही अति बसलाय, अति झोपेल ते, आणि तुम्हाला माहित नाही. खरं सविता, मला माहित नाही ना. मला सांगितलं नाही त्यानं. आई मी इकडे चाललो की तिकडे चाललो, काहीच नाही सांगितलं. कोण कुठे झाला का होता काय? मला माहित आहे म्हणा. तुम्ही कुठेसा गेले तर. थांबा राजा, आता असा धिंगाणा करतो की बस तुम्ही नसेन पाहिला कधी, आणि विचारही नसेन केला कधी. सविता, काय झालं सविता? आई अजून झालं नाही, झालं सांगतो तुम्हाला. आई असं झालं म्हणून पहा मग तुम्ही सविताची गंमत. आणि तुमच्या पोराले रंगे हात ना पकडीन तर या नावाचे सविता नका म्हणू तुम्ही. आता नाही काय झालं वहिनी? चल चल बापा चल, अजून घरावर गोटे आणीन. मलाच आवडता जाईन. थांब सविता थांब. अहो माहिती